नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। बारादरी गावातील वीरभद्र देवस्थान जंगम समाजाच्या वार्षिक सभेमध्ये झाला राडा। अहमदनगरमधील बारादरी गावामध्ये वीरभद्र देवस्थान वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये स्थानिक जंगम समाजावर उद्योगपती नंदकुमार जंगम यांच्याकडून होतोय अन्याय। या समाजाला शासन दरबारी न्याय मिळेल का? अहमदनगरमधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अहमदनगरमधील बारादरी गावामध्ये जंगम समाजाचे वीरभद्र देवस्थान आहे। या देवस्थानची 18 एकर जागा आहे आणि ही सर्व जागा स्थानिक जंगम समाजाची आहे। या समाजावर बाहेरील काही जंगम समाजातील उद्योगपती नंदकुमार जंगम यांनी कब्जा करण्याचा प्रयत्न चालू केला आहे आणि या स्थानिक जंगम समाजावर आपल्या ताकदीचा वापर करून अन्याय करण्याचे काम चालू आहे। आज दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी वीरभद्र देवस्थानची वार्षिक सर्वसाधारण सभा होती। या सभेमध्ये सर्वात मोठा राडा झाला। या ठिकाणी हे वीरभद्र देवस्थान 700 ते 800 वर्षापासून आहे आणि या वीरभद्र देवस्थानची पूजा सुद्धा हे स्थानिक जंगम समाज करीत आहेत। त्यांची वंश परंपरा इथेच आहे आणि या समाजावर बाहेरील जंगम समाजातील उद्योगपती नंदकुमार जंगम यांनी समाज म्हणून या स्थानिक जंगम समाजाला फसवले आहे आणि त्यांच्यावर अन्याय चालू केला आहे। जे वीरभद्र देवस्थानचे ट्रस्ट निर्माण केले आहे त्या ट्रस्टमध्ये स्थानिक जंगम समाजाला कायदेशीर 50% वाटा मिळाला पाहिजे, तो मिळालेला नाही। वीरभद्र देवस्थानची 11 सदस्यांची बॉडी आहे। त्या बॉडीमध्ये फक्त 3 सदस्य स्थानिक जंगम समाजाला देण्यात आले आहे। त्यामुळे एवढे मोठे 18 एकर जागेमध्ये असलेले वीरभद्र देवस्थान हे स्थानिक जंगम समाजाचे असून सुद्धा बाहेरून आलेले उद्योगपती नंदकुमार जंगम यांनी या समाजावर दबाव टाकून षडयंत्र तयार केले आहे आणि हे जे ट्रस्ट आहे या ट्रस्टमध्ये त्यांचे 8 सदस्य त्यांनी निर्माण केले आहेत। काही जरी सभा घ्यायच्या असेल तर ते फक्त त्या 8 सदस्यांनाच बोलावतात आणि सभा घेतात। स्थानिक जंगम समाजातील 3 सदस्यांना विश्वासात घेत नाही। जागा त्यांचीच आहे तरी सुद्धा त्यांना विश्वासात घेत नाहीत आणि त्यांना त्रास चालू आहे, त्यांना दमदाटी सुद्धा चालू आहे। आज वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा बोलण्याचा अधिकार दिला नाही, उलट त्यांना दमदाटी दादागिरी करण्यात आली। त्याचे सुद्धा चित्र राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाने दाखवले आहे। त्यावेळी शेजारील असलेल्या बारादरी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, मेहेकरी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच अजून आजूबाजूचे असलेले सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन हे सुद्धा यावेळी उपस्थित होते। त्यांना सुद्धा या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलू दिले नाही। त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला आहे की आम्ही सर्व ग्रामपंचायतचा ठराव तयार करून हे ट्रस्ट होऊ देणार नाही। जर हे ट्रस्ट झाले तर हे ट्रस्ट फक्त स्थानिक जंगम समाजाचेच होईल। त्यावेळेस सर्वांनी स्थानिक जंगम समाजाला पाठिंबा दिला आहे। अहमदनगरमधील बारादरी ग्रामपंचायत हद्दीतील जंगम समाजाचे वीरभद्र देवस्थान हे खूप जुने देवस्थान आहे। 700 ते 800 वर्षापासून हे मंदिर आहे आणि हे मंदिर स्थानिक जंगम समाजाचे आहे। तरी सुद्धा स्थानिक जंगम समाजाला आपले स्वतःचे मंदिर असून सुद्धा, आपली स्वतःची जागा असून सुद्धा काही करता येत नाही, कारण बाहेरील जंगम समाज त्या ठिकाणी घुसलेला आहे आणि त्यांनी आपल्या ताकदीवर स्थानिक जंगम समाजावर दडपण आणले आहे, राजकीय दबाव आणला आहे। प्रशासकीय अधिकारी, जिल्हा अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मदतीने या स्थानिक जंगम समाजावर अन्याय चालवला आहे। तो अन्याय किती दिवस सहन करायचा आणि या स्थानिक जंगम समाजाला न्याय मिळेल का? या वीरभद्र देवस्थान ट्रस्टच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या स्थानिक जंगम समाजापैकी ज्या व्यक्तींना त्रास देण्यात आला आहे त्यांची नावे पुढीलप्रमाणे: कैलास जंगम सचिव, सचिन जंगम विश्वस्त, रमेश जंगम विश्वस्त, संजय पोटे सरपंच बारादरी ग्रामपंचायत, नंदू पालवे सरपंच मेहेकरी ग्रामपंचायत, संदीप पालवे उपसरपंच मेहेकरी, संभाजी पालवे, शंकर पालवे, चंदू पालवे, नवनाथ पालवे, रमेश राठोड, नवनाथ राठोड, सुरेश जंगम, जयलिंग जंगम, गणेश जंगम, अरुण जंगम, अशोक जंगम, नितीन जंगम, संतोष जंगम, बबन जंगम, अनिल जंगम हे सर्व त्यावेळेस उपस्थित होते। तरी सुद्धा नक्की काय प्रकरण आहे ते आपण स्थानिक जंगम समाजाच्या काही संतप्त प्रतिक्रियाद्वारे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलने दाखवले आहेत। ते आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत।
श्री क्षेत्र शहानगर हो अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपण सर्वांना श्री वीरभद्र महाराज मंदिर परिसरात विकास कामाविषयी माहिती देताना अत्यंत आनंद होत आहे। सर्वप्रथम आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपल्या देवस्थान मालकीचे 12.5 एकर जमीन आहे। यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील वीर शैव महेश्वर जंगम समाजाचे बांधव त्यांचे लोक परभणीतून सुमारे 1,27,00,000 रुपये खर्च करून भव्य असे 3 मजली भक्त निवास बांधून पूर्ण करण्यात आले आहे। यामध्ये 16 भाविक भक्तांचे प्रत्येकी 4,01,11 रुपये देणगीतून तारांकित सुद्धा 16 रूम बांधण्यात आले आहे। यानंतर महाराष्ट्र राज्याचे तीर्थक्षेत्र विकास पर्यटन विकास विभाग यांच्या सहाय्यातून भव्य असे मंगल कार्यालय तसेच भोजनालय स्नानगृह स्वच्छतागृह उभारण्यात येत आहे। या दुसऱ्या टप्प्यात अहमदनगर नगरचे जिल्हाधिकारी समाज भूषण सत्तारी आपल्या मीडियाला सगळं द्या माहिती। जीवन ग्रामपंचायतीचे लोक आज हे निबळजबरीने हे केलं। मी स्वतः विश्वस्त आहे, इथं आम्हाला काही यांनी चान्स ठेवलेला नाही बरं का, लक्ष द्या। 500 वर्षापासून इथे जमीन आहे। ही जमीन हे ट्रस्टने नाही राखली, ही जमीन आम्ही राखलेली आहे, पुजारी लोकांनी राखलेली आहे, ट्रस्ट केलेली यांनी आणि यांना घेतलेलं आहे। यांचं लगेच यांचं मोठे पण करून यांनी सगळे एकत्र केले। हे कोणचा धंदा आहे? 95 सालापासून मी याची मुलाखती आहे आणि लगेच मीडियाला लावून टाकायची यांची बळजबरी। मंदिराचा विकास आणि मला प्रोजेक्ट लावून द्या बरं का, मला ते प्रोजेक्ट लावायचे यांनी ना, याच्या बळजबरी केली, आमच्या काय अत्याचार केली। बोलू लागले। वीरभद्र देवस्थान ट्रस्ट या ट्रस्टची सर्वसाधारण सभा होती। त्या सभेच्या निमित्ताने आपण सर्व पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सर्व सदस्य, ग्रामस्थ आपण ह्या सर्वसाधारण सभेसाठी एकत्र म्हणून आलो होतो आणि सर्व विषय आपण शांतपणे ऐकत होतो। परंतु ज्यावेळेस स्थानिक लोकांना बोलायचा प्रश्न आला त्यावेळेस त्यांनी सांगितलं फक्त हे वीरभद्र जंगम समाजाची मीटिंग आहे किंवा जंगम समाजापुरते मर्यादित आहे। मग जंगम समाजापुरतं मर्यादित आहे, आम्ही पण इथले पण जंगम होतेच, त्यांना पण इथं कोणी बोलून दिलेलं नाही। आणि हे जे मंदिर आहे हे मंदिराची परंपरा 800 वर्षापासून आहे। या मंदिराला जागा जवळपास 100 वर्षापासून आहे। ती 100 वर्षापासून जागा ट्रस्टनी काही घेऊन दिली नाही। मंदिराचा विकास थोडा अधिक कमी झाला असेल, परंतु त्यावेळेस लोकसंख्या पण कमी होती। या ठिकाणी हे 50 वर्षापासून पडवी होती, त्याचबरोबर या ठिकाणी छोटे मोठे सेवालय होतं, या सगळ्या सुविधा त्यावेळेस होत्याच। तुम्ही ट्रस्टने केलं, काही त्यात अडचण नाही, तुमचंही अभिनंदन, तुम्ही चांगलं काम केलं। परंतु स्थानिक लोकांचं काय आहे, काय म्हणणं आहे तेवढं तरी ऐकून घ्यायला पाहिजे होतं। स्थानिक ट्रस्ट काय, स्थानिक ट्रस्टमध्ये जे लोक आहेत, समजा इथले जंगम समाजाचे जे लोक आहेत त्यांचंही त्यांनी 2 शब्द ऐकून घ्यायला पाहिजे होते। कारण जरी त्यांनी बाहेरच्या लोकांना नाही बोलून दिलं, परंतु ग्रामस्थ म्हणून हे आमचं ग्रामदैवत आहे, मग आम्ही काय करायचं? तुम्ही तुमचं मंदिर समाजापुरतं वाटून घेतलं का? तशी वाटणी होऊन देणार नाही ना, मंदिर सगळ्यांचं आहे। आम्ही 300 वर्षापासून इथे राहतो, आमचं ग्रामदैवत आहे, सगळ्या पंचक्रोशीचं ग्रामदैवत आहे, त्यांना तर कुठंच प्रतिनिधी मिळालं नाही। आमची त्याबद्दलही काही हरकत नाही, परंतु जो तुम्ही समाजाचं म्हणून जे ट्रस्ट केलेलं आहे त्यामध्ये आम्हाला सन्मानजनक का वाटा दिला नाही? तो सन्मानजनक वाटा आम्हाला पाहिजे, तरच हे ट्रस्ट दीर्घकाळपर्यंत आणि हे कामकाज व्यवस्थित चालू आहे। काम नाही तर मग याला वेगवेगळे परत कायद्याचे वळण लागतील। आम्ही 5 गावाचे ठराव घेऊ, हे पंचक्रोशी सगळ्यांचे मिळून ठराव घेऊ आणि मग सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व घ्या, अशी आम्ही त्यांना विनंती करू, आम्ही न्यायालयामार्फत विनंती करू। तुम्हाला जर तुमचे समाजाचे लोक हवे असेल
तरी काही आमची अडचण नाही, तुम्ही तुमच्या समाजाचे लोक घ्या, परंतु इथल्या स्थानिक लोकांना कमीत कमी 50% वाटा द्यावा अशी एवढे बोलून मी थांबतो. यानंतर या ठिकाणी मेघरी गावचे सरपंच आलेले आहेत, बारदरी गावचे सरपंच आलेले आहेत, मेघरी गावचे चेअरमन आहेत, सोनेवाडी, पिंपळगाव, कोडगाव या ठिकाणचे सर्व मंडळी आलेली आहे, पंचकृषी सगळे मंडळी आलेली आहे. त्यांनी 2-2 मिनिटं बोलतील आणि आपल्या या ठिकाणी ही सभा या पद्धतीने चालू राहील. धन्यवाद. या वीरभद्र मंदिराच्या आमच्या पंचकृषीतील आलेल्या सर्व भाविकांचे, त्याचप्रमाणे पिंपळगाव, मेघरी, सोनेवाडी, कोडगाव, बारादरी, रतडगाव या गावातले सर्व ग्रामस्थांचे मी प्रथम आभार मानतो. हे मंदिर आहे ना, हे खूप दिवसापासून आमच्या इथं आहे आणि इथं श्रावण महिन्यात असा एक दिवस नाही का, धूप प्रत्येक आमचे स्थानिक लोकच करतात. म्हणजे बाहेरून यायचं आणि इथं येऊन फुशरकी गाजायची. हे काय गावकरी आणि आमचे पंचकृषीतील लोक काय खपून घेणार नाही येत यांनी. आणि समाजात जे आज नवीन एक वाक्य आम्हाला ऐकायला भेटलं का ही मंदिर फक्त जंगमाचं आहे किंवा ही जे मीटिंग आहे किंवा जी वार्षिक सभा आहे ही फक्त जंगमापुरतीच आहे. इतर समाजाने हस्तक्षेप किंवा गावकऱ्यांनी हस्तक्षेप करायचा नाही. हे कोणत्याही परिस्थितीत ह्या गावकऱ्यांच्या वतीने मी स्वतः सांगतो, हे खपवून घेतलं जाणार नाही. तुम्ही बाहेरून येऊन तुम्ही अमुक समाजाचे आहेत, आम्ही समाजाचे, आम्ही मंदिर हे सर्व गावकऱ्यांसाठी आहे, तुमसाठी आहे, ऑल ओव्हर इंडियासाठी आहे. वीरभद्र देवस्थान हे आपल्या इथंच नाही आहे, ते भरपूर ठिकाणी आहे. मग ते फक्त जंगमनीच पूजा करायची हे पण चालणार नाही. आमची जी श्रद्धा आहे या पंचकृषीतली पूर्ण भारताची श्रद्धा तिथे आहे, पण आम्ही जगते या देवस्थानचे ट्रस्टी राहू हे खपवून घेतलं जाणार नाही. याला आम्ही तोडीस तोड देऊ. तुम्ही आम्हाला किंवा येथील जंगम समाजाला महाराजांचं स्थान जर नाही दिलं तर आम्ही याचा पर्याय विचार करणार आहोत आणि पूर्ण गावाचे ठराव घेऊन तुमच्या ज्या कामा करताल त्याला आम्ही आडकाठी आणू. 100% खरं एवढं बोलून संपवतो. मेकरी या ठिकाणी सरपंच नंदकुमार पालवे आणि बारदरी या ठिकाणी संजय पोटे सरपंच, ग्रामस्थ मंडळी मेकरी, बारदरी आणि आमचे इथले सर्व पुजारी मंडळ आणि काही जंगम समाज आज या ठिकाणी उपस्थित आहे. मला मनोगत करायचं होतं पण मला तिथं संधी दिली नाही. आज या ठिकाणी हे मंदिर 700 ते 800 वर्षापासून आहे आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातला जंगम समाज येतो. त्यांची गैरसोय होत होती आणि मी समाजामध्ये वयाच्या 16 वर्षापासून पूजाविधीचा कार्यक्रम करतो. त्यामुळं माझं समाजाशी खूप घनिष्ठ संबंध आहे. तर ते काय म्हणायचे की तुम्ही हे ट्रस्ट करा, ट्रस्ट करा. आता या ठिकाणी पंच होते 1952 साली. मला सगळं मनोगत करायचं होतं. समाजाला पण कळलं पाहिजे की एक पुजाऱ्याचा भिक्षुकी माणूस काय करू शकतो. पण इथं मोठ्याचा गाडा आला आणि गरीबाचा झोपडा मोडा. अशातली गंमत केली आजच्या भिक्षा मागणारा माणूस. बागले सर इंग्लिश टीचर होते हायस्कूलमध्ये. डॉक्टर बागले एक डॉक्टर होते. त्यांना करता नाही आलं. त्यांनी आम्हाला काय करता येणार नाही. कैलासस्वामी तुम्ही स्थानिक आहेत, तुम्ही ट्रस्ट करा. आणि माझी आई 5वीला असताना वारली, माझे वडील 9वीला असताना वारले. मला मोठा भाऊ नाहीये. मी प्रपंच असा चालवलं की भिक्षा मागितली, धंदा केला. त्याच्यावर मी हे ट्रस्ट ओपन करण्याचा निर्णय घेतला. मग मी स्वतः 1952 सालचे सगळे रेकॉर्ड काढले. त्याच्यामध्ये आमचे एक बाप्पा होते पुजारी आणि 4 समाजाचे होते. आणि पूर्वीपासून समाज आणि गावकरी आपले साथ देत होते. पूर्वीपासून गावकरी काय आम्हाला सोडत नव्हते आणि आम्ही त्यांना काय सोडत नव्हतो. परंतु ते म्हणजे बाबा तुमचं समाजाचं मंदिर आहे, तुमचे पण 2 लोक राहू द्या, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. मग मी त्या पद्धतीने ते ट्रस्ट ओपन केलं. 1952 सालचा सगळा रेकॉर्ड काढलं. 1993 मध्ये मी प्रयत्न केला. मला 2 वर्ष लागले ट्रस्ट करायला. 2 वर्ष लागले. त्या 2 वर्षामध्ये मला खूप यातना भोगावं लागल्या. मला नाशिकला जावं लागलं, मला पुण्याला जावं लागलं, मला मुंबईला जावं लागलं, मला औरंगाबादला जावं लागलं. जे काही 5 पंच होते त्यांची मूर्तीचे दाखले काढायला मला जावं लागलं. त्यांचे संमतीपत्र घ्यायला जावं लागलं आणि मग ते मला संमतीपत्र देण्यात आले. मी स्वतः
म्हणलं चला बा कोणाला काही कळत नाही. मग नगरचे मी डॉक्टर बागले यांना घेतलं. चला बा एक डॉक्टर आहे, सुशिक्षित माणूस आहे, आपण अडाणी आहे. मग आपण घेतलं त्यांना. त्यांनी 2006 पर्यंत काही दाखवला नाही त्यांचा युगो. 2006च्या नंतर त्यांनी त्यांचा युगो दाखवला. आणि मला काही इंग्लिश वाचता येत नाही, घटना इंग्लिशमध्ये लिहिली. त्याच्यात ते तय आहे टाकलं. तय आत म्हणजे मरेपर्यंत तेच लोक, मेल्यानंतर त्यांचा पोरगा, असं ते तय आत टाकलं. समाजाला कुमारस्वामींनी गावगाव मिटिंग घेतल्या. कुमारस्वामींनी समाजाला जाग केलं. अरे हे तर डॉक्टर बागल्यांनी तय आहे शब्द केला. तो आहे शब्द केल्यामुळे आपल्याला समाजाचं काहीच हक्क नाही तिथं. हे जे ट्रस्ट राहते यांचाच अधिकार आहे, समाजाला काही वाव नाही. मग हे तया शब्द काढून टाका. गावगाव मिटिंग घेतात, तो तया शब्द काढला. त्या तया शब्दासाठी आणि ट्रस्ट करण्यासाठी मला 11 वर्षे कोर्टात हेलपटे मारले. मी 11 वर्षात मला खूप यातना भोगायला लागली. 11 वर्ष मी कोर्टात हेलपटे घातले. आणि त्यानंतर परमेश्वराच्या कृपेने माझ्या बाजूने निकाल दिला. सर्व निकाल माझ्या बाजूने दिला, कारण मी सेवा चांगली केली, मी प्रामाणिक केली. मग तया शब्द काढून टाकला. आपला विकास व्हावा. हे भांडणात मध्ये तुम्ही आठवत असन, दगडी भिंत होत्या, दिवा लावत होता, तिथं आरसीसी काम केलं. संडास बाथरूमला बायांना उघड्यावर बसवत लागत होतं, तिकडे संडास बाथरूम केले. हा शेड केला. हा शेड मध्ये इथं गुन्हात बसावं लागायचं लोकांना. हा शेड केला. ती सभा मंडप गळायची, तिथं लोक झोपायची. सगळं मंडप गळत होता, लोकांना झोपायला जागा नाही, इपडी गळत होती. मग 95 साली मला ट्रस्टचं अध्यक्ष केलं. तर मी म्हणलं पंच लोकांना म्हणत, ते म्हणायचे पैसेच नाही, 1.25 रुपये वर्गणी करायची आणि मग त्याच्यात भांडारा करायचा. कारण त्यावेळेस परिस्थिती सगळ्याचीच नाजूक होती. आणि मग मी म्हणलं आपण काय करू, थोडीशी वर्गणी करू. मग मी काय केलं, थोडी वर्गणी गोळा केली, फक्त कॉलम उभे केले. मग एक पंच त्र्यंबक नाना शेटे आणि आमचे बाबूराव कोपरगावकर हे पंच 30 वर्ष होते. मी 97 मंडप पाडला, तो मंडप करून दाखवला. गावगाव फिरलो, मुंबईला, पुण्याला, नाशिकला. त्यांनी त्या 30 वर्षाच्या पंचांनी तो वयाचा 70 वर्षाचा असताना माझी पाठ ठोकली. ती मला 30 वर्षात नाही करता आलं, ते कायला कमी 2 वर्षात करता. सत्य घातलं 2 वर्षात करू नका. मी समाजाचं पुजारी या नात्याने माझं समज खूप चांगले. मी शब्द वापरला, मला माहिती आहे ते चंदू किती देणार आहे तरी कधी. मग मी यांना 10 रुपये द्यावं लागते. चंदू माझ्या शब्दात द्यायचे. मी म्हणा संजय तू 20 रुपये देऊ शकतो. म्हणजे या खातीर मी वर्गणी गोळा केली. मला समाजामध्ये माहिती कोणता माणूस किती दे. या समाजाने मला चांगली मदत केली. त्या तुळशीने सभामंडप केला. सभामंडपामध्ये आता हे शेड उभं आहे. एक भक्त आला. आता तुम्हाला गावकऱ्याला माहिती आपला देव किती प्रसन्न आहे, किती तुम्हाला तो साथ देतो. आमच्या समाजाला अजून माहिती नाहीये, तुम्हाला चांगली माहिती की देव किती कडक आहे आणि आपल्या दोन्ही गावाला किती देवाने साथ दिली. म्हणून ह्या देवाला कौल लावायची प्रथा आहे. फक्त आपल्या मेकरी लोकांनाच माहिती, बारदरीला बाकीला माहित नाही. आपले लोक नवस करतात, त्या नवसाला देव पावतोय आणि ह्या समाजाला त्या देवाची किंमत नाही. आणि आम्ही पूजा करतोय. आमच्या वाडवडिलांनी पंजोबानी सरपण गोळा करायचं, गौऱ्या गोळा करायच्या, त्या भिंगरला न्यायच्या, त्याचं सरपण विकून पैसे येते, त्याची मीठ मिरची आणायची आणि लेकराबाला खाऊ घालायची आणि देवाला तेल आणायचं. कारण 2 दिवे चालत होते त्यावेळेस 2, आणि देव तर दिसत नव्हता, लाईट नव्हती. आता लाईटच्या वेळेस काय झालं, कोटेशनला थोडे पैसे भरले, पोला आणायचे पैसे नाहीये. आम्ही घड्याची भिक्षा मागतो ना, घंटकाळी शिंगाच्या नंतर देव घेऊन सगळ्याची जेवारी मी गोळा केली सभा मंडपामध्ये. सगळ्या पूजेला म्हणलं आपल्याला लाईट आणायची, भिक्षा मागायची. 2 दिवस लेकर आरणी भाकरी जागवा, पण मला तुमची भिक्षा द्या. सगळी मंडपात मी ज्वारी गोळा केली. ती ज्वारी विकून मी कोटेशन भरलं लाईटला. तेव्हा या ठिकाणी लाईट आला, समाजाला देव दिसायला लागला. नाही तर आम्हाला मेणबत्ती देऊन, नाही तर काळीच पिठी लावून असा देवाचा चेहरा दाखवा लागेल. म्हणून मी हे कष्ट केले. मी समाजाच्या लोकांना काय घेतलं की चला बा समाजाचे काही उत्कुर आहेत, दानत आहेत, ते आपल्याला काहीतरी देतील म्हणून मी घेतलं. आणि हे घेतलं तर डॉक्टरनी मला 12 वर्ष हेलपाटे मारले. आता नंदू स्वामी उद्योगपती आहे, म्हणलं तुम्ही सहकार्य करा, तुमच्या वतीने विकास होईल. त्यांना घेतलं तर त्याचं मालकी हक्क दाखवला त्यांनी. जर काय मंदिर त्यांचे एकट्याच, मी त्यांना घेतलं, समाजाने नाही घेतलं. समाजाने एकाने सांगावं की नंदूचं नाव आम्ही सुचवलं. हो समाजात हो संजय स्वामी मानूरकर इकडे या, 2 मिनिटं या. तुम्ही समाजाचे माणसं आहे, आमचं मनोगत ऐका ना. तिथं नाही ऐकलं ना तर इथं तरी ऐका.
अरे कळू द्या. मला बोलू दे 2 मिनिटं. मला बोलायचं काय का नाही आम्हाला भांडण नाही करायचे. तिथं आम्हाला जर बोलून दिलं असतं ऐका इकडे. मी स्वतः निवडलं ना त्यांनी माझं ऐकायचं का नाही. मी 4 मीटिंग म्हणतो नंदू स्वामी पाया पडतो. तुम्ही माझ्या पाया पडतो. मी बाप्पा आहे. मी लग्न लावतो. पण मी आज तुमच्या पाया पडतो की आपल्याला समाजापुढे मांडायचं नाही. जसं भांडण असतं हे भांडण चौकटीच्या आत पाहिजे. हे समाजापुढे नाही पाहिजे. त्यांना विनंती करतोय की तुम्ही फक्त ऐका. आम्ही स्थानिक आहे. आम्ही तर तसे 9 बाप्पा आहे. पण आम्ही त्यांच्याकडे फक्त 4ची मागणी केली. ते 3वर ठाणे आजही म्हणतात 3च. आम्ही म्हणतो फक्त 1 द्या. तरी त्यांची 7 आहे समाजाचे आणि आमची 4. उद्या जर ठराव झाला तर 7ला मान्य देतील का 4ला देतील. तरी आम्ही मान्य की चला तुमचे 7 समाज आहे. तरी तेव्हा आम्ही 4 मीटिंगमध्ये काय ऐकलं नाही. शेवटी हा उपद्रव समाजापुढे नाहीच पाहिजे. याच्यात त्यांची चौराती आमची जाते. आणि एवढं करून काय उपयोग झाला. शेवटी सभा रद्द झाली. आता आम्हाला स्थानिक लोकांचा सहारा घ्यावा लागणार आहे. तुम्ही जर आमचं ऐकत नाही तर आमचे गावातले सरपंच आहेत. त्यांनी आम्हाला वेगवेगळी मदत बी केलेली. ज्यावेळेस मी संडास बाथरूम केले त्यावेळेस एक आमचे सरपंच यांनी मला 90,000ची वीट उधार दिली. गावातल्या लोकांनी 2 ट्रक मला उधार. आपले अरुण पालवे यांनी मला 2 ट्रक वाळू उधार दिली. आणि ते म्हणे काम सांगतो ना शिखराच्या टायमाला 1 तासात किती वर्गणी गोळा करून आणावी. 1 तासात राजेंद्र स्वामी संजय स्वामी तुम्हाला ऐका. गावगाव फिरतात लोक. तेव्हा 2 लाख होते. मी फाट्यावर गेलो आमच्या ग्रामस्थ मंडळात 1 तासात 3 लाख रुपये गोळा केले. 3 लाख रुपये गोळा केले. तेव्हा ते शिखराचं काम झालं. समाजाचा 1 रुपया नाहीये. शिखराचं कामाला सगळा गावकऱ्याचा पैसा आहे. तरी गावकरी कधी आले का आपल्याला नाही आले. पण जेव्हा तुझ्यावर अन्याय व्हायला लागला त्यावेळेस ते आले धावून. तुझ्यावर अन्याय होऊ राहिला ते म्हणतात काय अन्याय होऊ तुझ्यावर अन्याय होतोय. तुझ्याला घ्यायचं नाही. ह्या ट्रस्टवर घ्यायचं नाही. म्हणजे आम्ही 500 वर्ष आम्ही मंदिर सांभाळलं. आम्ही पूजा केली. आम्ही 4-4 किलोमीटर पाणी आणलं. अंधारात देव सांभाळला. त्याचं काहीच कौतुक नाही समाजाला. नंदू स्वामींनी 3 कोटी मंजूर आलेले की त्यांचं उदं. अहो एका भक्त कोण मी उभा केलं हे काम. हे शेड आहे ना औरंगाबादचा हा इथं बोर्ड आहे. त्याच्याकडून एकट्या भक्त कोण एवढी शेड उभी केली. एकच भक्त कोण वर्गणीतून नाही ना. आणि हे वर्गणीला गेले. पुण्याला गेले. नाशिकला गेले. मुंबईला गेले. 10-20 घरातून आणायचे 50 लाख आपलं 50,000 40,000. मी असे भक्त उभे केले. माझ्या पश्चात पुण्याला खेड शिवरला एका माणसाने म्हणलं मला पाहिजे. मी नसताना प्रमोद स्वामीकडे 1 लाख रुपये दिले. 1 लाख. हे 10 घरं दिले तेव्हा 1 लाख रुपये गोळा झाले. मी एकाच भक्ताकडून 1 लाख रुपये गोळा करून दिले. मग समाज मला मानतो ना. आमचं काहीच नाही का त्याच्यात. माझं कर्तव्य काहीच नाही का. नंदू स्वामींनीच फक्त केला. अहो 1 कोटीत 10 कामं केले. त्यांनी 1 कोटीत एकच काम केलं. त्याचं उदं. आतापर्यंत मी कॉम्प्लेट छापले. 25 वर्ष अध्यक्ष होतो. मी कधीही अध्यक्ष म्हणून नाव नाही टाकलं. त्याचं व्हिडिओला लगेच नंदकुमार अध्यक्ष. विकासाचा ध्यास करणारा नंदकुमार. कैलास स्वामी गेला. ज्यांनी खड्डं खांदलं. ज्यांनी रोप लावलं. पाणी घातलं. तिथं आज सावली उभं राहिली. आणि त्या सावली खाली आम्हाला तुम्ही बसून द्यायला. म्हणजे कैलास स्वामी गेला खड्ड्यात. त्यांनी खड्डे रचलं. कष्ट केले. एवढं ट्रस्टला उभा. किती मला व्यापना व्हावं लागल्या. त्या कैलास स्वामीला त्यांनी सेक्रेटरी असून मला डुप्लिकेट प्रोसिडिंग माझ्याकडं. अहो आता तुमची जंगम लोकांची मीटिंग आहे. तुम्ही त्याचे अध्यक्ष आहे. तुम्ही ठरवायचे 11 लोक. तुम्ही तुमचं चला आमची सभा आहे. माझं मनोगत एवढंच करायचं होतं की माझी तळतळ होती. मी एवढं उभं केलं आणि मला बोलून नाही दिलं. हा अक्षर माझा कायम राहणार आहे सगळ्यांवर. उद्या 11 उद्या कारण हे पंचकृषीतलं मंदिर. पंचकृषीतलं सरपंच बोला मंदिरच हे पंचकृषीतलं आहे ना. त्याच्यामुळे आमचा याच्यावर अधिकार आहे पूर्ण. आमच्या स्वामी लोकांना जर याच्यात वागणूक मिळत नसेल तर आम्हाला
पहिले ट्रस्ट मान्यच नाही, आता आम्हाला नवीन ट्रस्ट पाहिजे. आम्ही उद्या 11 ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला सविस्तर निवेदन देणार आहेत. सगळ्याला निवेदन देऊन आम्ही मग हे करणार आहेत. आम्ही कायद्याच्या चौकटीतूनच सगळं करणार आहेत. नंदू शेट्टी सगळं माना. आज बारदरे गावचे सरपंच संजू भाऊनी जो विषय मांडला त्याला आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने पूर्ण अनुमोदन आहे. कारण त्यांनी ना तिथं डायरेक्ट आम्ही त्यांना विनंती केली होती की एक जणाला बोलून द्या. ते म्हणले फक्त जंगम समाजाचंच मंदिर आहे आणि जंगम समाज आम्ही त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आलो होतो. आम्ही त्यांच्या कोणत्याही कामामध्ये अडथळा आणण्यासाठी आलो होतो. पण त्यांनी तर त्याचा गैरअर्थ करून स्वतःचे मालकी असल्यासारखं मंदिर असल्यासारखं ह्या मंदिराला जमीन सुद्धा गावकऱ्यांनी दिलेली आहे. हे जंगम समाज इथून मी येऊन ह्या मंदिराची उभारणी केलेली आहे त्या काळात. तेव्हा हे मंदिर देवस्थान वाचलेलं आहे. आणि त्यांना आम्ही कायद्याने उत्तर देणार आहेत. आणि त्यांना जे ग्रामपंचायत बारदारीने ज्या अनुष्य दिलेल्या आहेत, उद्या मी ग्रामपंचायत बारदारीला विनंती करू का तुम्ही ग्रामसभा काढून त्यांना ज्या अनुष्य दिलेल्या आहेत ते सगळ्या कॅन्सल करण्यासाठी कलेक्टर त्यांच्या घरच्या पैशावाले असतील इथं मंदिरामध्ये सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्यांना न्याय भेटला पाहिजे. उगाच डेअरिंग करून दंबाजी करून इथं कोणतं त्यांनी काय केलं तिथं माणसं मॅनेज करून आणले. जसं इथं काय ग्रामपंचायतचं इलेक्शन होतं अशी त्यांनी परिस्थिती केली होती. त्यांनीच बोलायचं, त्यांनीच टाळ्या वाजायचं. हे इथं खपून घेतलं जाणार नाही. लोकांना शा देणं हे करणं, गावकऱ्यांना त्यांनी हमरतुमरी केली. काही लोकांना देवस्थान नाही आणि त्यांना फक्त बारदारी ग्रामपंचायतच नाही तर आजूबाजूच्या जेवढ्या ग्रामपंचायत 20-25 सगळ्यांचे उद्या आम्ही ठराव घेऊन सविस्तर निवेदन देणार आहे कलेक्टर साहेबांना. वेळ प्रसंगी आम्ही सगळे सरपंच इथं उपोषणला बसणार आहे जोपर्यंत याचा निकाल लागत राहायचं नाही. त्यांच्याकडे सगळे क्लास 1चे अधिकारी जे त्यांच्यामध्ये ट्रस्टमध्ये लोक येते बीडीओ स्वतः होते. मी त्यांना बी बोललोय. त्यांनी पण हा विषय मान्य केलाय की आम्ही चुकलेलो आहे. पण त्यांनी ती चूक दुरुस्त करून घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेतला पाहिजे. नाही तर इतका चांगला चाललेला विकास बंद होऊ नये आमच्यासाठी बी चांगली गोष्ट नाहीये. पण जर त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला तर सर्व जबाबदार ते राहतील. एक गोरगरीब समाज आहे, इथं 9 कुटुंब राहतात. त्यांचा उदरनिर्वाहाचा त्यांनी कोणता विचार न करता हे सगळे मनमानी कारभार झालेला आहे. त्यांना बी थोडं विश्वासात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. हे भिक्षा मागून खाणारे लोक आहे आणि त्यांना वाऱ्यावर सोडून आम्ही देणार नाही. आमचं गाव त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे. आणि वीरभद्र म्हणजे बारदारीकडे आता आलेले 75 नंतर 2 गावाचे विभाजन आमचा त्याच्यावर पूर्ण अधिकारी. आम्ही तेव्हापासून सगळे डॉक्युमेंट ग्रामपंचायतचा अधिकारी. त्याच्यामुळे त्यांनी हवेत राहायचं नाही आणि त्यांनी तिकडे दाखायची डेअरिंग. त्याच्यामुळे त्यांनी इथं नियमात काम करायचं. ती घटना आमची तर मागणी डायरेक्ट अशी ती घटना जंगम समाजची नाही राहणार. त्यात मी इकडे गावचे बी 2 लोक घ्यायचे गावचे बी आणि जी 2 लोकांची बॉडी ती 15 लोकांची करा. आमचे 7 राहतील बाकीचे त्यांचे राहतील. त्याच्याशिवाय आम्ही त्यांना परमिशन देणार नाही. तुम्ही आज ठराव करून प्रोसिडिंग त्यांची अपूर्ण आहे. त्यांना ते हवेत असतील कलेक्टर साहेब त्यांचे. मी स्वतः कलेक्टर साहेबांना उद्या भेटणार या विषयावर. ते कायद्याच्या बाहेर जाऊन कोणतेही काम करत नाहीत कलेक्टर साहेब. त्याच्यामुळे ते भ्रामात राहू नका. दंबाजी पोलीस स्टेशन हे काही टेन्शन घेऊ नका. कायद्यापुढे कोणी मोठा नाही. कलेक्टर असू किंवा सगळे कायद्यात बांधलेले. त्याच्यामुळे तुम्ही कोणी त्याच्यात हे करू नका. तुम्ही भेऊ नका. आम्ही तुमच्या मागे. तुम्ही तुमचे प्रोसिडिंग अपूर्ण आहे सगळे याचं तयार करा. धर्मदाय अपील करा. तुम्ही तुमचा प्रायव्हेट टाकून द्या. एवढं समाज तुमच्या पाठीमागे आम्ही काळजी करायची नाही. आणि आपल्याला एका दादागिरी करायचा प्रशासनावर दबाव आणून करायचं. आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. तर आत्ताचा ट्रस्टीचा विषय अपूर्ण राहिलेला विषय तर त्या ट्रस्टीविषयी आता सर्व मान्यवरांनी सांगितलं. इथल्या स्थानिक समाजाला पेठीस धरून त्यांना बहिष्कृत करून ते स्वतःची मनमानी करायला लागले. ठीक आहे, तुम्ही विकास केला त्याच्याबद्दल आमचं कोणाचं दुमत नाही. परंतु या विकासात तुम्ही इथल्या स्थानिक लोकांना समाविष्ट करून घ्यायला पाहिजे. कारण हे देवस्थान हे मंदिर सर्व पंचक्रोशीचं आहे. या पंचक्रोशीतील तिचे आता त्यांनी ट्रस्ट केलेले आहे. ते ट्रस्टचं काय मला वाटतं उद्या काय चेंज रिपोर्ट होता म्हणजे आज बरखास्त होणार. तर जे नवीन ट्रस्ट करायचंय तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील की तुम्ही फक्त तुम्हीच मर्यादित न राहता या आसपासच्या पंचक्रोशीतील 1-1, 2-2 तुम्ही ते ट्रस्ट मध्ये घ्या.
जेणेकरून काय होईल की तुम्हाला तो त्रास होणार नाही आणि तुमच्या पाठीमागे हे कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही सर्व करा. या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आहोत आणि आम्ही कायम तुमच्या पाठीशी राहू अशी मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. आपल्याला त्यांना पण सोडायचं नाही. हा जंगम ऐका ना, ते जर कॉम्प्रोमाइज करत असेल दोन्ही संघ आणि ग्रामपंचायत सरपंच सर्व जर लोकांना कॉम्प्रोमाइज करत असतील तर सर्वांची मिळून आपण घटना सुद्धा लिगली करणार आहे. कारण या लोकांचं जे प्रतिनिधित्व आहे इथला जो पुजारी फक्त शब्द लिहिलेला आहे, आपल्याला तो पुजारी वंश परंपरागत हे जे 3 फूट आहेत हेच पुजारी राहतील हे सुद्धा त्याच्यात प्रावधान करायचं आहे. परत हे जे स्थानिक लोक आहे यांच्यातले 6 लोक त्यात कायमस्वरूपी राहतील हे सुद्धा अशा 2 घटना त्यात आपल्याला चेंज करायच्या आणि त्यानुसार त्यांनी जर साथ दिली तर त्यांच्याबरोबर बसा. गावकरी सुद्धा तुम्हाला काही अडचण नाही. त्यांनी आमचं म्हणणं राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहमदनगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.